हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज अजिबातच मूड नाही आहे, म्हणजे काहीच मूड नाही आहे. आता 1 तास किती वाजले, 9:15 वाजलेत आणि इथं माझे केस खूप चमकतात बाबा. मम्मी म्हणते तुझे केस असे पांढरे वाटतात, त्या मागच्या लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल. आणि आज अजिबातच म्हणजे काहीच मूड नाही अजिबात, कारण की मम्मी पप्पा सकाळी गेले. तुम्ही सकाळी क्लिप बघितलीच असेल, म्हणजे मागच्या लॉगमध्ये पण बघितलं असेल. तर पाऊण तास म्हणजे आता 1 तास होत आला मी नुसती बसून आहे, काहीच केलं नाही, नुसती बसून आहे, कारण की मला काहीच करू वाटत नाही आहे. आणि आता म्हणलं बसून काही चालणार नाही, मलाच करायचे आहेत कामं. आणि दीदी गेली ऑफिसला. आणि इथं तुम्हाला दिसत असेल मच्छर पप्पी घेऊन गेला माझी. इथं फोड आलाय सकाळ सकाळी, मच्छर चावला. आणि आता कामं करते सगळी. काय होते असं लाईटला, कामं करते सगळी. भांडी पण तशीच पडून आहे, कपडे पण नाही धुतले, आंघोळ पण नाही झाली. तर म्हणलं आता व्लॉग पहिले करावा सुरुवात तरी, ॲटलिस्ट म्हणजे जरा थोडंसं बरं वाटेल बोललं की. आत्ताच फोन झाला होता मम्मी पप्पांचा, त्यांना पण करमत नाही ना आम्हाला पण करमत नाही इकडं. पण आता काय करणार यार, काय म्हणतात बटवारा टाईप झाले आमचं बागबान. आणि चलो आता आज काय काय होतं तुम्हाला दाखवते मी. मग आता सगळं काम केलं ना म्हणजे मला विसर पडेल, त्यामुळं मग मी आवरत बसणार आहे सगळं घर. अजून आहेत बरीच कामं. आत्ता वाजले 10:30, 12-1 पर्यंत होईल कामं. मग नंतर मी मम्मीला व्हिडिओ कॉल करेल, ती पण काम करते, कारण की घर एवढे दिवस बंद होतं. तर मग सगळं काय म्हणतात माती वगैरे झाले वट्यावर, ते पण आवरते ती, मी पण इकडे आवरते. नंतर भेटूया. गाईज आम्ही काहीच म्हणजे मी लॉगच नाही केला, सकाळी केला त्याच्यावर केलंच नाही आहे मी लॉग, कारण की माझा मूडच नाही आहे मम्मी पप्पा गेल्यापासून. दीदी काय करते? थापोळं करते, चिंगीची फरमाईश आहे. आम्ही निघालो होतो आता घरी, चिंगीची फरमाईश की थापोळं कर, थापोळं करते तिच्यासाठी. आणि ह्यातलं मी एक घरी नेणार आहे लाडक्या चिंगीसाठी. मग काय चिंगी आजारी बहीण आहे ती. हा, सगळ्यात छोटी बहीण आहे आमची. बेस्ट लक बाई, तसं नको बस तिथं जाऊन पण काय तरी. बिचारी आजारी आहे. तुझे फ्रेंड्स बघतात का लोक? बघतात का? बघा चिंगीला, हर्षाला बघा तुमच्या. आजारी पडली, बायोचा पेपर आहे, पण तिचा बायो हातचा काय म्हणतात त्याला, हातचा मळ आहे, त्यामुळे तिला काय टेन्शन नाही. आम्ही पण असं बसून दिलंय तिला. नाहीतर केमिस्ट्री वगैरे असतं तर हा बोर्ड फाडणार आहे बायोचा, का नाही? बायो सोपा सब्जेक्ट आहे. हा, डायग्राम वरून लक्षात ठेवायचं. जे 12वीचे लॉग बघत असतील त्यांनी कमेंट करा तुम्हाला कसा गेला पेपर बायोचा. उद्या हर्षाच्या फ्रेंडनी कमेंट करा तुम्हाला कसा गेला पेपर. आणि बेस्ट लक सगळ्यांना. 3 पेपर राहिले, कोणाकोणाचे 4 राहिले असेल किती पण सगळ्या पेपरला बेस्ट लक. 10वीचे बोर्डची एक्झाम आहे ना, तर एक जण कमेंट करते त्याला पण बेस्ट लक. 10th बोर्ड एक्झाम काहीतरी अटेंडन्स तो कमेंट करतोय, तर बेस्ट लक 10वीच्या मुलांना. 10वीचे पण झाले का काय माहिती? हा का? ओके, 12वी आणि 10वीच्या सगळ्या स्टुडंटला बेस्ट लक. तिकडं स्वयंपाक चालले आमच्या दिदीचा, थापोळं करते ती, तिच्या हातचं स्पेशल. आम्हाला जाता जाता राम मंदिरात पण जायचंय. एकतर जवळ असून असं असतं नाही होणार. आज हे ना दास नवमी. किती वाजले? दास किती वाजले बघ नाही, 9 वाजता. इथं नाही ना कळत. हा का? मग चलो आता आम्ही 9:30 पर्यंत पटकन जातो, आणि उघडा असेल तर दर्शन होईल मग आमचं. चलो.
आणि काल एवढा मूड खराब होता ना, कारण की मम्मी पप्पा गेले, त्यामुळं मला असं काय म्हणतात ना, लॉग पण काहीच करू वाटत नव्हता. आणि खरं तर मी आता चेक केला तर मी उठले डायरेक्ट तडकेनी, कारण की मला ते बघूनच हे झालं की काय यार 5 मिनिटाचा फक्त लॉग झालाय, फक्त 5 मिनिट. आणि पटकन उठले मी, कारण की मला यार असं 5 मिनिटाचं नको आहे, कारण की माझा आवडतंय सगळ्यांना लॉग बघायला, तर मग मी असं 5 मिनिटाचं करून नाही चालणार. आणि काय होतं, हे उजेड आला ना तर इथली सगळी केस आहेत ना पांढरी दिसतात. आणि आज मी करणार आहे गाजरचा हलवा. तर मम्मीने पप्पांनी इकडून गाजर आणले होते, तर मी गाजरचा हलवा करणार आहे. आणि दूध पण तापले, आणि मला तर आज पण काय करू वाटत नाही, पण स्टील मला करायचं आहे, कारण की आताच मी मिनी लॉग एडिट केला, पोस्ट केला, कारण की मिनी लॉग पण होत नाही आहेत. आणि सगळ्यांना मिनी लॉगच आवडतात आहे जास्त करून, हे पण आवडतात पण मिनी लॉग जास्तच आवडतात आहेत. आणि आता मी सगळं आवरले, कपडे वगैरे सगळे इथले काढले, जे धुवायचे ते ठेवलेत फक्त, आणि टॉवेल. आणि मम्मी पप्पांनी कपडे जे ठेवलेले इथं तर ते धुवून ठेवले. आणि आता मी याला सगळं कपाट सेट करायचे परत, कारण की काय होतं, दीदीला घाई होती, त्यामुळे ते पटापटा काढते, त्यामुळे मग सगळं असतं होतं. आणि ती गेल्यावर मला सगळं घर आवरायला लागतं, ती जास्तपर्यंत मी बसून राहते. आणि आज केली तिने बीन्सची भाजी, पोळ्या करून गेलेत, तर मग मी आता गाजरचा हलवा करते. मला असं वाटते आज मला भाकरी करू वाटते मला, तर मी करणार आहे आज संध्याकाळी भाकरी. ते बघू आता ह्या लॉगमध्ये दिसतंय का पुढच्याच लॉगमध्ये दिसेल ऑफकोर्स. आता हा मला निम्म्या दिवसाचा लॉग करावा लागणार. यार मी काय केलंय काल, एवढी काम केली, मी झोपले होते काल. काय झालं, मी आंघोळ वगैरे करून पूजा केली, फरशी पुसली आणि बसले होते, तर मला बसल्या झोप लागली, कारण की मम्मी पप्पा सकाळी 6:30ला गेले, तर मग आमचं 5:30 वाजल्यापासूनच म्हणजे मी जागे होते, त्यामुळे एवढी झोप लागलेली दिवसभर, त्यामुळे मी झोपले. आणि लेट जेवले, 2:30-3ला जेवले आणि नंतर तर मोबाईलच घेऊन नाही गेले, आम्ही तर जरा फिरायला गेलो बाहेर, म्हणून मग लॉग पण नाही केला. आणि चलो आता मी कप्पा वगैरे सेट करते सगळा, आणि मग मी भेटते. आता मी मम्मीला कॉल केला की माझा लॉग छोटा झाला आहे, आणि मम्मीला म्हटलं तू लॉग कर पहिले, काहीतरी बोल. मम्मी म्हणते बाई तुझं कामात मग काममध्येच. आता मम्मी बोलल ते तुम्ही आता पुढे बघा. जेवायला आता हे आले पूजेवरून, त्याच्यामुळे तर जरा बरं वाटतंय घरात. आता नुसतं शांत माझं मी कामात मग्न. आणि ह्यांना आवडती म्हणून बाजरीची भाकरी केली, शेवग्याची भाजी खाल्ली. आता शेवगाची भाजी, शेवगा पण मस्त आलेला आहे. आणि आता भात घेतलेला आहे. आता पोरी येणार आहेत कधी, शनिवारी. मग बघा मी काय करतो. खुश. मग काय तुम्ही आले सकाळपासून माझं आपलं हळूहळू काम चाललं होतं. पुरी येणार आहे, पुरींना मी एक आयटम करून घालणार आहे वेगवेगळे 2 दिवसात. बघा आता मी सरप्राईज ठेवणार, पण सांगणारच नाही. तुम्ही बोला आता इतकं मस्त जेवण केलं, बाजरीची भाकरी आणि शेवग्याचं रस्सा भाजी आणि कांद्याची भात डाळ टाकून छान मस्त एकदम चांगला स्वयंपाक केला. मिरची मस्त जेवण होत आलेलं आहे. भात घेतलेला आहे. आणि मुलींची सारखी तर आठवण येतेच दरवेळी, आम्ही सांगतोच, कारण कसं आहे माहिती आहे का, आपण म्हणतो ते दोघं राहतात, एन्जॉय करतात, पण काय नाही, पोरं बाळांशिवाय काही नाही. शेवटी आम्हाला दोघांना राहायचं एकटं, कारण ह्या पोरीचं लग्न जर झाली तरी आम्ही दोघं एकटंच राहणार आहे. आणि आत्ता पण एकट्याच सवय चाललेली, तर थोडीशी आठवण येते, पण एक काम असल्यामुळे जरा काय. पण किती वर्ष झालं ना, पहिल्यांदाच अशा राहतात ना. 26 वर्ष झाले, कधी आम्हाला सोडून नाही गेल्या. शेवटी सवय आम्हाला करायचीच आहे. पण आम्हाला इतकं वाईट वाटतं, मला तर फार म्हणजे वाईट वाटतं की आकांक्षा आमची कधी राहिली नाही. कधी माणसे तरी सर्व्हिसला जाते, कुठं कॉलेज जायचं, पण आकांक्षा कसं काय ते वेगळे करून राहतं एकटं. मग त्याकडे बघून मला इतकं हे वाटतं. असं येताना पण मला थोडंसं चेहरा झालं माझा रडवल्याला, पण मी तेवढं दाबलं ते येताना. पोरींवर जास्त जीव आहे ना तुमचा. जीव आहे माझा.
आणि आकांक्षावर जास्त आहे. लहान शेवट शेंडी फळ आहे ना ते. आणि थोडक्यात ती माझी आजीच आहे, त्यामुळं आमचं बॉन्डिंग फार चांगलं आहे. आणि कशी राहते ती खरं सगळं आकांक्षाला माणसाला सांभाळते, स्वयंपाक करते, सगळं हँडल करणार सगळं. आणि बाहेरचं गाडी कशी चालवते, गाडी चालवते, मला पण हँडल करते, आई वडिलांना पण हँडल करते. आणि तिच्या हातनं मोठं काहीतरी कार्य घडणार आहे आमच्या घरामध्ये. बघा तुम्ही, काही लिहून देत तुम्हाला, फार चांगलं होणार आहे. वा वा वा. आणि या जेवायला. बाय बाय. आता वाजले 11:30 आणि पूजा झाली, आंघोळ झाले, कपडे झाले. आता फक्त फरशी आणि भांडे राहिलेत आणि मी आता चहा पिते. पिऊ वाटला म्हणून चहा पिते आता. मस्त आता बसते जरा वेळ, नाश्ता करते. काय खाणार आहे? पेरू खाणार आहे मी आज नाश्त्याला, कारण की आज बघू भूक नाही एवढी, पण तरी पण खाल्लं तर खायला, नाही तर नाही. आणि गाजराचा हलवा पण बनवायचा आहे, तर मी बनवेल दुपारी. आता जरा वेळ बसते, मग बोलते. तुम्ही बघितलंच असेल लॉगमध्ये मम्मी पप्पा बोललेले. मम्मीला सांगितलं होतं व्हिडिओ काढायला, पण तिला स्टोरेज आले त्यामुळे सेंडच होत नाही लॉग. मग पप्पांनी केलं, पप्पांनी पाठवलं. थोडीशी क्लॅरिटी कमी आहे पण इट्स ओके. आणि चलो आता मी हा लॉग इथं सेंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.